स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, कूलर, डायनिंग टेबल, आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, व्हरायटी अनेक। आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच। वाजवी दर, सजवा फर्निचरने तुमचे घर। सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध। स्टील भांड्यांना 5 वर्षे गॅरंटी, तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून लाईफ टाइम वॉरंटी। खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमचा पत्ता रवींद्र वस्त्रनिकेतन शेजारी सलगरे। संपर्क 90 96 25 91 38। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। मिरज तालुक्यातील आरग येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थी ठेवण्यात आलेल्या ठिकाणी स्मारकाचे काम सुरू असताना अतिशय निकृष्ट दर्जाचे काम सुरू असल्याचा आरोप यावेळी डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी केला। ज्या महामानवाने संविधान दिलं त्या महामानवाच्या अस्थी छोट्याशा बौद्ध विहारात होत्या। मोठा निधी प्राप्त झाल्यानंतर आता हे काम सुरू झाले असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे। या संपूर्ण भारत देशाला ज्यांनी संविधान दिलं, ज्यांनी कायदा दिला, ते महामानव विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानंतर सांगली जिल्ह्यातल्या मिरज तालुक्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी इथं आपल्या समाज बांधवांनी आणून ठेवलेल्या आहेत आणि गेली 9 ते 10 वर्ष झालं की त्या बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थी छोट्याशा बुद्ध विहारामध्येच आहेत। पण समाजाची भावना तीव्र होती की बाबा तिथं अभिवादन भूमीत व्हावी, मोठं स्मारक व्हावं। त्या दृष्टिकोनातनं आमदार सुरेश खाडे यांनी 3,57,00,000 रुपये फंड देण्याचं काम केलं। पण या सार्वजनिक बांधकाम विभागाचे आजपर्यंतचे अधिकारी, त्यांचे इंजिनियर, डेप्युटी इंजिनियर आणि त्यांचे ज्यांनी हे स्ट्रक्चर डिझाईन केलं, आर्किटेक्ट, ह्या सगळ्यांचं फेल्युअर आज लक्षात आलं की ह्यांनी माती खाल्ल्यामुळं आज ह्या स्मारकाची एवढी दुरावस्था झालेली आहे। कॉन्ट्रॅक्टर तर हा निर्लज्जच आहे। कॉन्ट्रॅक्टरने ठेवलेली माणसं मान खाली घालून उत्तरं द्यायला लागलेत। पण निश्चितपणानं सांगतो की मी आज या ठिकाणी पाहणी करायला कार्यकारी अभियंता नलवडे आणि त्यांचे सहकारी उपअभियंता नंदेवाले साहेब यांना बोलवलं होतं। आज जी काय वस्तुस्थिती आहे त्यांना दाखवलेली आहे। समाजाच्या आर्गेमधल्या समाजाच्या भावना तीव्र आहेत। सहनशक्तीच्या पलीकडे हा विषय गेलेला आहे। बाबासाहेब आंबेडकर म्हणजे आमचा श्वास आहेत, बाबासाहेब आंबेडकर म्हणजे आमचा जीव आहेत। पण जर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थीचीच जर विटंबना होणार असेल तर कुणाला सुट्टी दिली जाणार नाही। म्हणून आज या सगळ्या प्रकरणाला जबाबदार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता यांना आपण पकडले, यांना आपण सांगतोय जर सोमवारपर्यंत समाजाबरोबर आर्गेच्या समाजाला सोबत घेऊन आर्किटेक्चर, कॉन्ट्रॅक्टर अशी संयुक्त बैठक लावून इथं जे काही कामाचा निकृष्ट दर्जा झालेला आहे त्याची पडताळणी करून जर या सोमवारच्या आत तुम्ही निर्णय घेतला नाही तर येणाऱ्या सोमवारी मिरज PWD ऑफिसमध्ये जे कार्यकारी अभियंता नलवडे असतील किंवा इतर अधिकारी असतील यांच्या तोंडाला काळं पासून यांची धिंड काढल्याशिवाय सोडणार नाही असा इशारा देतो।